नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दिवाळीच्या पदार्थापैकी एक पदार्थ करून दाखवणार आहे, बेसनचे लाडू. तर हे बेसनचे लाडू आहे ना, मी एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन होतील असे दाखवणार आहे. आपण गिरणीतून पीठ दळून आणतो आणि मग ते भाजायला पाऊण तास लागतो, एक तास लागतो ते पीठ भाजायला, फार वेळ जातो त्याच्यामध्ये. आणि ते पीठ भाजल्याशिवाय लाडू आपले खमंग लागत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला आता सोप्या पद्धतीने मी तुम्हाला लाडू करून दाखवणार आहे. आज एकदम पटकन होणार आहे. तर त्यासाठी मी अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे आणि पाव किलो पिठी साखर घेतलेली आहे, दळून घेतली आहे मिक्सरमध्ये पाव किलो. आता ही जेवढी लागेल तेवढीच टाकणार. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही आणखी टाकू शकता साखर. आणि एक वाटी तूप घेतलेलं आहे. आता हे तूप एवढं नाही लागणार आहे, मी आता ह्याच्यातलं किती तूप थोडं तूप वापरणार आहे. आणि हे थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत. तर प्रथम मी काय करणार आहे, हे हरभऱ्याची डाळ आता मी कढईत टाकणार आहे. आता ह्याच्यावर कढई गरम करायला ठेवली आहे, गॅस चालू केला आहे आणि मोठा गॅस केला आहे. आता ह्याच्यामध्ये मी 3 चमचे तूप घातलं सुरुवातीला. आता काय करणार आहे, हे आपली हरभऱ्याची डाळ आहे ना, मी आता थोडी ह्याच्यात सगळी खमंग भाजून घ्यायची. खमंग म्हणजे त्याला असे डाग नाही पडले पाहिजे, थोडी भाजायची, एकदम सगळी नीट भाजली जाणार नाही. त्याला आता गॅसवर आहे ना खमंग भाजायची, गुलाबी रंगावर भाजून घ्यायची डाळ. आणि कढई गरम होईपर्यंत गॅस मोठा करायचा. आणि मग एकदा कढई आपली गरम झाली की मग बारीक गॅसवर त्याला छान खमंग वास येईपर्यंत भाजायचं. खमंग भाजली की आपल्या डाळीचा छान वास येतो. ही पद्धत एकदम सोपी आहे करायला आणि पटकन होतात हे लाडू. आता हे पाय, कढई गरम झाली आपली. आता हे मी एकसारखं हलवत राहायचं बरं का. एकसारखं जर नाही हलवलं ना तर एका बाजूने डाळ आपली भाजली जाणार आणि संपूर्ण बाजून डाळ भाजत नाही. मग ही जास्त तूप घातलं आहे. आपण हे निथळून काढणार आहे डाळ. पुन्हा पीठ भाजायला मग लागत नाही ना. हे जर आपण अशी ह्याच्यामध्ये एकसारखी भाजून घेतली की मग एकदम खमंग छान लागते, खरपूस लागते. हेही लाडू टेस्टी आणि चवदार होतात. तर हे बघा, तेलाला बुडबुडे आलेत आपल्या तुपाला. आता हिला मी एकसारखी आता अशी भाजून घेते. हे बघा, ही डाळ आता थोडीशी गुलाबी होत चालली आहे. हे बघा, थोडीशी गुलाबी झाली आहे. गॅस मी बारीक केला आहे आणि डाळीचा वास आलेला आहे. डाळ भाजलेली कशी आपण ओळखायची, त्या डाळीचा खमंग वास येतो. जसं आपण पीठ भाजताना वास येतो ना, तसा याचा पण वास येतो. अजून हिला थोडी 5 मिनटं अजून भाजायची डाळ. हे बघा, ही आता हा अगोदर कसा कलर होता आणि आता बघा कसा कलर झाला आहे, असं गुलाबी. अजून थोडीशी याला तुपामध्ये अजून भाजून घेऊया, म्हणजे एकदम छान खमंग लागेल आणि छान वासेल. अजून ह्याला 5 मिनटं भाजू आपण. हे पातळी डाळ आपली छान भाजून झालेली आहे, एकदम ह्याला गुलाबी रंग आला आहे. आता मी ह्या भांड्यामध्ये काढून घेते. सगळी डाळ आता ही मी काढून घेते. आता सर्व डाळ काढली आहे. अजून एवढं तूप आहे ह्याच्यामध्ये. आता हे राहिलेली डाळ मी ह्याच्यामध्ये घालून ही पण अशी खमंग भाजून घेऊया आपण. हे बघा, इतकी छान अशी गुलाबी रंगावर भाजायची ही डाळ. आणि आपल्याला ह्याला थंड करायला ठेवायचे, भरपूर थंड झाल्याशिवाय आपल्याला हे आपण मिक्सरमधून काढायची आहे. ह्याचं पीठ करायचं आपल्याला. आता हे खरपूस भाजल्यामुळे काय होतं, कुरकुरीत झालेली आहे ती डाळ. आणि ती पूर्ण थंड झाली ना की मिक्सरला एकदम छान बारीक दळून निघते. त्याचा वासही खमंग येतो छान. आता ही डाळ पण मी अशी बारीक गॅस, आता थोड्या वेळ मी गॅस 1-2 मिनटं गॅस मोठा करायचा. आता आपलं हे तूप थंड झालं आहे, मग गॅस मोठा करायचा. आणि एकदा हे तूप पुन्हा तापलं तर मग गॅस बारीक करून ह्याला बारीक गॅसवर आता पुन्हा आपण ही डाळ अशी ह्या पद्धतीने छान दळून घेऊ. हे पातळी डाळ आपली पूर्ण भाजून झाली आहे. आता ही पण मी सगळी काढून घेते आणि ह्याच्यामध्ये ना ड्रायफ्रूट्स आहेत ना, ते ड्रायफ्रूट्स तुम्ही सगळे असे प्रकारे भाजून घेते. हे ही डाळ आता संपूर्ण आपली भाजून झाली आहे. हे पण अशी गुलाबी रंग दिसते. आता ही पूर्ण आपल्याला थंड करायची. पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण हिला मिक्सरमध्ये बारीक करायची नाही. पूर्ण थंड झाल्याशिवाय ही बारीक पण होणार नाही डाळ. तर आता ही मी ह्याला 10 ते 15 मिनटाला लागते. आता हे मी अशी साईडला थंड करायला ठेवते. आता 1 चमचा पुन्हा तूप घालते आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत ना, हे सगळे भाजून घेते. तेलामध्ये गुलाबी रंगावर परतायचे. ह्याला फक्त मला 3 चमचे तूप लागलं आणि बरोबर 15 मिनटं मला हे डाळ भाजायला गेला, बरोबर 15 मिनटं.
आता हे भाजून घेते आणि डाळ थंड झाल्यावर मग तिला मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. हे पहा, आता आपली डाळ एकदम थंड झाली, मुठीला एकदम गार लागती. आणि मी मगाशी सांगायचं राहून गेली, आपण डाळ भाजली ना तर अशा ह्या चाळणीमध्ये ठेवायची, म्हणजे जास्तीचं तूप असेल ना ते खाली गळून जाईल. मी ताटात काढून घेतली, पण तुम्ही असे जाळीमध्ये काढून घ्या. आता हे बघा, हे मी आता बारीक करते. हे साखर बारीक केलेलंच भांडं आहे, त्याच्यामध्ये थोडी थोडी डाळ करून आपण मिक्सरला ही बारीक करून घेऊया. हे पहा, ही डाळ अशी छान आहे बघा, बारीक झाली. आता ही चाळून घेते आणि अशाच पद्धतीने सगळे आपल्याला डाळ ह्याच्यामध्ये बारीक करायची. बघा डाळीचा किती कलर बदलला आहे, किती छान अशी डाळ भाजल्यामुळं डाळ एकदम अशी ब्राऊन पीठ दिसतं ह्याचा आणि खमंग वास पण येतो ह्याचा छान. आता हे आपण सगळं चाळून घेऊया. अशा पद्धतीने मी हे सगळं पीठ बारीक करून घेणार. हे बाई, असं पीठ चाळून घेतलं मी. हे बाई, याचं छान असं जाडसर बारीक, म्हणजे एकदम जाडसर असं बारीक झालेलं एवढं हे निघालेलं आहे. आपण हे मिक्सरमध्येच्या भांड्यात घालून पुन्हा हे वाटून घेऊया. तर अशा प्रकारे मी सर्व पीठ वाटून घेते डाळ. हे पाहतं, हे आपलं असं बारीक वाटून झाले, चाळून घेतले मी. आणि तुमच्या जर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक होत असेल तर चाळायची पण काही गरज नाही. आता या कढईमध्ये मी तूप आहे अगोदरचं, अजून 1 चमचा मी तूप घालणार आहे. आता काय करतो, आपल्याला हे 1 चमचा करून घ्यायचं आहे पीठ. कढईमध्ये घालून मी थोडंसं ह्याला परतून घेणार आहे 5 मिनिटं, फक्त 5 मिनिट. कढईला पण तूप आहे लागलेले ना, ते सर्व ह्या पिठाला एकत्र होईल ते तूप. म्हणून थोडा वेळ 5 मिनिटात ह्याला एकसारखं मी फिरवून घेणार आहे. बारीक गॅस करायचा आहे. कढई गरम झाली की गॅस बारीक करायचा. एकदम खमंग भाजले गेलेलं आहे, अजिबात कच्चेपणा ह्याच्यामध्ये राहिलेलं नाही आणि वास पण असा खमंग वास असायचा. 5 मिनिटाला मी भाजून घेणार. हे बघा, ते पीठ 5 मिनिट मी ह्याच्यामध्ये कढईमध्ये घोळवून घेतलं, सगळं तूप यायला लागलं कढईचं. गॅस बंद केला आहे. आता हे मी ताटामध्ये काढून थोडंसं थंड झालं की ह्याच्यामध्ये आपण पिठी साखर मिक्स करूया. आणि पहा, ह्याला फक्त किती मी 1 वाटी घेतलं होतं तूप, तर अर्धी वाटीसुद्धा तूप लागलेलं नाही. पण आता थोडंसं पिठी साखर टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं तूप ह्याच्यात टाकावं लागणार आहे. आता हे थोडंसं थंड करायचं. थंड झाले की मग आपण त्याला पिठी साखर घालायची. आता ह्या ताटामध्ये मी हे काढून घेते आणि ह्याच्यामध्ये आपले ड्रायफ्रूट्स, परत पिठी साखर ह्याच्यामध्ये घालायचे. आता हे असं थंड होऊ दे थोडंसं, कारण खूप जास्त गरम आहे ना. मग आपण ह्याच्यात थोडंसं तूप घालणार आहे. साखर घातल्यानंतर पाहायचं मुठीला घट्ट वळते की नाही हे लाडू, आणि नंतर मग तूप घालायचं लागत असेल तर. हे थोडं आता 5 मिनिट झालं, एकदम कोमटचं झालं ना तरी चालेल, कोमट करायचं. हे पहा, हे पीठ आता छान थंड झालं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1/2 किलो साखर आहे ही, तर मी सगळी नाही घालते आधी, त्याची थोडीशी ठेवते. हे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले हे ड्रायफ्रूट टाकते याच्यात. थोडीशी वेलची पावडर टाकते 1 चमचा. ह्याच्यामध्ये मी जायफळ आणि विलायची छान अशी खमंग भाजून ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. 1 जायफळ आहे त्याच्यामध्ये. आणि थोडंसं 3 चमचे तूप घालते मी. तूप एकदम टाकायचं नाही, आपले सर्व मी मिक्स करते. अगोदरच जास्त तूप नाही घालायचं, नाही तर मग लाडू आपले विरतात. तूप जास्त झालं ना मग आपला गोड लाडू होत नाही. हे असं करायचं, हे असं एकत्र सर्व आता असं एकत्र करून घ्यायचं आणि चाखून पाहायचं. साखर लागत असेल तर अजून घालायची साखर. मिक्स केले साखर वगैरे. आता ह्याला तूप लागणार आहे अजून थोडंसं. आता हे जे वाटीत राहिलं तूप आहे ना, हे सर्व मी ह्याच्यामध्ये घालते. म्हणजे आपल्याला अर्धा किलोला ही 1 वाटी पूर्ण तूप लागलेलं आहे. ते सगळं मिक्स करून घेते आता. हे पाहता, आपण ह्याचे लाडू बांधूया. ह्याच्यात मी पुन्हा 2 चमचे तूप घातले बरं का.
आणि पाव किलोमधली साखर एवढी साखर राहिलेली आहे. तुम्हाला आणि गोड लागत असेल तर तेवढी टाकली तरी चालेल, पण आता हे भरपूर गोड झालेलं आहे. आता हे बघा आपला हा लाडू तयार होते. म्हणजे तूप आपलं 1 वाटी आणि वरती 2 चमचे ह्याला तूप घातलेलं आहे. आता हे अशा प्रकारे आपण लाडू एकसारखे लाडू आता अशा प्रकारे करून घेऊया आपण. छोटे मोठे तुम्हाला कसे पाहिजे त्या आकारात तुम्ही लाडू बांधू शकता. बघा लाडूचा कलर पण इतका छान आलेला आहे, पिवळसर कलर आलेला आहे. हे पहा असे गोल लाडू एकसारखे आपण बांधून घेऊया. हे पहा कलर पहा कसा दिसतंय लाडूचा, पिवळाच एकदम छान दिसतोय. आता ह्या पद्धतीने मी हे सगळे लाडू बांधून घेते. हे पहा अशा प्रकारे हे मी सर्व लाडू बांधून घेतले आहेत. इतके छान आणि असे मऊ झालेले आहेत. हे पहा असे खुसखुशीत झालेले, कडक वगैरे होत नाही. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा. हे लाडू एकदम झटपट होतात. ह्या अर्धा किलोला मला 150 ग्रॅम तूप लागले, बरोबर 125 ते 150 ग्रॅम. थोडंसं कमी जास्त होऊ शकतं पिठाचं तुपाचं. तर ह्याप्रमाणे बघा तुम्ही लाडू करून पहा. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी आवडली ती मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही ह्या दिवाळीला हे लाडू अशा पद्धतीने करून पहा. खूपच छान लागतात आणि कमी वेळामध्ये होतात. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. धन्यवाद.